मित्रांनो, ह्या रोड क्रॉसिंगमुळं काल इथं ॲक्सिडेंट झाला आणि जो माणूस जागेवर खाल्लच झाला आहे. पण रोड हायवे प्रशासनाला कधी जाग येणार ना? अजून किती 4-5 जण मारायच्यात का? हे बघा, सारखं चालूच आहे येणं जाणं आहे का कार्यकर्ते. ते बघा, 2 दिवसापूर्वी मंडळी इथं कार्यकर्ता एक जण धडकून एक्सपायर झाला. तर याच्यामुळं काय झालं आहे की रोड क्रॉसिंग करताना लोक आत्ताही बघा, आताही लोक रोड क्रॉसिंग चालू आहे. आणि परवा अक्षरशः ह्या टायमिंगला साधारणतः 6-6:30चं टायमिंग असेल, तर या टायमिंगला एक कार्यकर्ता इथून पुढे गेला. त्याची बहीण व त्याची मुलगी तो पलीकडे जात असताना एका कारने त्याला भरधाव वेगाने त्याला धडक दिली. तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाऊस तोपर्यंतच तो एक्सपायर झाला. तर असे विषय आहेत. तर तुम्ही, आमचं सांगणं एवढंच आहे की गावकरी असतील किंवा हायवे प्रशासन असेल, तर हे जे काय आता ते पाठीमागं हे झालं आहे ॲक्सिडेंट, छोटा हाती आयशर गाडी धडकलेली त्या बॅरिगेटला, त्याच्यामुळे ते 2-3 अँगल तुटलेले आहेत. तर त्या अँगलमधून लोक खालून त्या बोळीतून जायला जात आहेत कंपल्सरी. उलट त्यांना ते सोपं झालं आहे. आता हायवे प्रशासन किंवा गावकरी असेल कोणी असतील, तर ते अजून 4-5 लोक मारायची वाट बघतायत का? आज त्या व्यक्तीचं लग्नही झालेलं नव्हतं परवाच्या. तो अक्षरशः व्यक्ती इथून हॉस्पिटलमध्ये जाऊस तोपर्यंत तो व्यक्ती खाल्लाच झाला. अजून किती जणांचा जीव जाण्याचं वाट बघतायत हायवे प्रशासन? किती वेळा तुम्हाला निवेदन इथल्या लोकांनी हे केलं, किंवा कधी तुम्ही हे करणार? असे किती जण मरतील? आणि सतत लोक आता ये जा करतात. तुम्ही आता कॅमेऱ्यात पाहिलं असेल, सतत लोक तिथून ये जा करतायत, सतत हे करतायत. एक तर गावाच्या ठिकाणी आपल्या दोन्ही साईडला पुढे गाव आहे, वाहने सावकाश चालवा, असा कुठल्याही ठिकाणी बोर्ड नाही. ना भोलेश्वर फाट्यावरती नाही, इकडे मलबारी वस्तीच्या तिकडे नाही आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी एक छोटंसं स्पीड ब्रेकर असावं किंवा त्या ठिकाणी सिग्नल असावा. गाव आहे, पुढे वाहने सावकाश चालवा. भरधाव वेगाने गाड्या येतात 100-120च्या स्पीडने, आणि त्या गाड्या अजिबात थांबत नाहीत. याच्यामुळे सर्वसामान्य लोक आता ये जा करतात. वयस्कर व्यक्ती असतील तर जाणून बुजून लोक येतात जातात, पण ह्या लोकांना समजत नाही की त्या ब्रिज खालून जावं आणि हे बंद कर, इथून न जाता ब्रिज खालून जावं, पण ते लोक काही जात नाहीत. पण हायवे प्रशासनाला एवढीच विनंती की हे जे आता बॅरिगेड तुम्ही लावलेले आहेत, हे बॅरिगेड तुम्ही 1-1 फूट अजून उंची वाढवावी याची, त्यामुळे जेणेकरून लोक जाणार नाहीत. आणि जे काही तुटफूट झालेलं आहे बॅरिगेडची, ती लवकरात लवकर रिपेअर करावी. आणि गावातल्या ग्रामपंचायत किंवा जे कोणी असतील अधिकारी किंवा गावकरी असतील, ह्या गावकऱ्यांनी हा निर्णय झटकीपट घेऊन हे बंद करावं. तुम्हाला अजून एकदा दाखवतो मी. हे बघा, आता हा व्यक्ती परत चाललाय तिकडे. म्हणजे आत्ताच्या आत्ता मी